कोकणातल्या एका खासदारांनी स्टेटमेंट दिली होती की स्वतः मुख्यमंत्र्याच्या मुलालाच खासदारकी मिळत नाही तर बाकीच्या आमदारांचा आणि खासदारांचं काय होणार आहे भविष्यात. किती काळजी त्यांना आमच्या पक्षाची होती बघा. आणि म्हणून आज सकाळीच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांतजी यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्या खासदाराच्या सनसनीत थोबाडीत हाणली. हे फक्त या युतीमध्ये बनाव निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करतात ते आज स्पष्टपणे आपल्याला दिसून आलं, महाराष्ट्रात दिसून आलं. आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय आमचे अजितदादा हे सगळं एकत्र येऊन युती धर्म पाळून महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदींचे हात मजबूत कसे होतील त्या अनुषंगानं जागा वाटपाचं काम चालू आहे. हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. मी देवेंद्रजींना खूप खूप धन्यवाद देईन, त्यांचे मनापासून आभार मानतो. कल्याण लोकसभा भाजपाला द्या अन्यथा काम करणार नाही असा इशारा गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी सकाळी सांगितलं. ठीक आहे, हो, सगळ्यामध्ये थोडेसे मतभेद असतात. एका घरामध्ये कुटुंबामध्ये भांडं लागतं. पती पत्नीची पण कधी कधी आपसामध्ये मतभेद थोडेसे होतात, ते तात्पुरते असतात. त्याला काही विशेष महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. सर, माहोल काय आहे महाराष्ट्रामध्ये सध्या? महाराष्ट्रामध्ये माहोल आपण बघा, महाराष्ट्रामध्ये माहोल एकच आहे. ह्या देशांचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदीच झाले पाहिजेत. हे नुसतं माहोल नाही, ही लाट झालेली आहे पुन्हा एकदा. आणि या लाटेमध्ये बाकी विरोधक जे आहेत ते पाळा पाचोळ्यासारखे उडून जातील. कोण शिल्लक राहणार याच्यामध्ये? ज्यांनी राम मंदिर बनवलं, ज्यांनी 370 कलम हटवलं, ज्यांनी चंद्रावरती यान पाठवलं, ज्यांनी आपली अर्थव्यवस्था संबंध जगामध्ये 5व्या नंबरवरती आणली, ज्यांनी काश्मीरमध्ये 6,000 कोटीच्या कामाची विकास कामांची भूमिपूजन केली, असेच पंतप्रधान आम्हाला पण हवेत ना. ये तो सिर्फ झाकी आहे, अभी बहुत कुछ विकास बाकी आहे. आणि म्हणून फक्त जी लाट दिसते तुम्हाला ती मोदीजी आणि फक्त मोदीजी. बस. किती सीट येणार? 40-45 आसपास येतील जागा, निश्चितपणे येतील. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की अशोक चव्हाण भाजपमध्ये. त्यांना सुप्रियाताई त्या बोलणारच ना. त्यांचं ते काम त्यांचं आहे ते बोलणार त्या. आता कोण आतमध्ये आहे आणि कोण बाहेर आहे आता ईडी सांगेल ना तुम्हाला. ईडीला विचारून घ्या ही वेळ का आली यावी. दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांना आतमध्ये बसण्याची वेळ का यावी ते जरा ताईंनी माहिती करून घ्यावी. आणि मग भाईंना विचारलं तर भाई सांगतील, निश्चितपणे सांगतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.